चला तर आज बनवूयात मस्त असे गुलगुले. आणि हे गुलगुले बघितलं ना की लहानपणाची आठवण होते. का तर ते सांगते. कारण आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमचे आप्पा आमच्यासाठी रोज घेऊन यायचे, जेव्हा भाजीपाला घेऊन जायचे आणि आम्ही सगळेजण मस्त असे खाऊची वाट बघत बसायचो तेव्हा खाल्लेले हे गुलगुले. तर आज ते मी बनवणार आहे केळ्यापासनं. हो, बरोबर ऐकताय, केळ्यापासनं. तर हे ना घरून येताना यांच्याजवळ आईने केळी पाठवून दिली होती. तर केळी खूप मोठी होती आणि पिकलेली सुद्धा होती. तर म्हटलं आज एवढ्या केळ्यांचं काय करायचं, म्हणून आज गुळगुळ्यांचा प्लॅन केला. तर त्याच्यासाठी मी पहिला 2 ते 3 केळी सोलून घेतलेली आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार 4 ते 5 सुद्धा केळी घेऊ शकता. जास्त केळी घेतली तरी काही हरकत नाही, फक्त एवढंच की ते जास्त नरम होतात. तर या पद्धतीने मी केळी सोलून घेतली आणि ते गोल कट करून घेते, कारण ही आपल्याला ना मिक्सरला पेस्ट करून घ्यायची आहे. तर कट केलेली केळी आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ आणि याच्यामध्ये ना थोडीशी वेलची टाकू, जेणेकरून मस्त असा स्वाद येतो त्याचा. आणि इकडे ना मी 1 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, तो सुद्धा त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि 1 चहाचा मोठा ग्लास भरून दूध घेतलेला आहे. तर हे मी सगळं पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि इकडे एका भांड्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर इकडे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा वाटी बेसन घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं तीळ घेतलेलं आहे, सफेद तीळ. आता तुमच्याकडे काळे तीळ असतील तर चांगलंच आहे, किंवा तीळ नाही टाकलं तरी चालेल. आणि 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे केळ्याची आणि गूळ सगळं जे पेस्ट केलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. तर सगळंच एकदाच टाकायचं नाही, जसं आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करत जायचं. आता मी जेवढं पीठ घेतलं होतं ना त्याच्यामध्ये हे सगळंच टाकलेलं आहे. तर आता ना एकदा फायनल हाताने मिक्स करून घेऊ, कारण हाताने गुठल्या वगैरे राहत नाही. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं याच्यामध्ये सोडा टाकलेला आहे आणि त्याच्यावर 1 चमचा पाणी टाकून मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त फेटून घेतलं ना की एकदम हलकं पीठ होतं. आणि त्यानंतर तेलामध्ये एक सोडून आपल्याला हे गुळगुले सगळे तळून घ्यायचे आहेत. आणि जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा, थोडासा मीडियम ठेवायचा, नाहीतर पटकन करपले जातात. आणि ना छान लाल होईपर्यंत दोन्ही बाजूतून मस्त आलटून पलटून आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. तर या प्रकारे मस्त आपले गुळगुळे जे आहेत ते तयार झालेले आहेत. आणि आता तुमच्याकडे पण जर केळी आणली आणि ती जास्त झाली तर फेकून द्यायची गरज नाही. तर त्याचे असे गुळगुले तयार करून बघा, खरंच खूप छान लागतात. आणि मुलांनाच नाही तर मोठ्यांना सुद्धा खूप आवडतील. तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, याचप्रमाणे आपण दुसरे सुद्धा जे आहेत ते सगळे तळून घेणार आहोत. आणि तुम्हीसुद्धा जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, फेसबुक पेजवर जर बघत असाल तर प्लीज आपल्या पेजला फॉलो जरूर करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.